घरी लावायला वेळ बराच जातो. गडद्यांचं तसं नाही, रात्री लावले सकाळी काढता येतात. पण घरी म्हटलं की ती किरवी मिळेपर्यंत पर्यंत फिरावं लागतं. काही गरवी आपल्या हातातून सुटून जातात. नमस्कार मंडळी. खेकडी पकडण्याचा गडद्यांचा आपण प्रकार बघितलात. त्याचप्रमाणे आणि घरी लावणं म्हणजे गळासारखा प्रकार असतो. तो घरी लावायला वेळ बराच जातो. गडद्यांचं तसं नाही, रात्री लावले सकाळी काढता येतात. पण घरी म्हटलं की ते किरवी मिळेपर्यंत पर्यंत फिरावं लागतं. गांडूळ पकडायचे असतात. ते पकडले आम्ही, तारक तो घातले. त्याच्यानंतर ही कलकाची काठी, त्या काठीला त्यांना बांधलं आहे. आणि आता ते आधार बघून, किरव्याचा साधारण अंदाज बघून तिथे घरी टाकणार. घरी टाकले किरव्या आलं की तो पकडणार. ही काठी आणि हे गांडूळ होऊन त्याच्यात माळ ओवले गांडूळाचे आणि त्याला बांधले. हे खायला खेकडा येतो. खेकडा जवळ आला की आपल्या जवळ घ्यायचा आणि त्याला पकडायचा. गांडूळ हा पावसाळ्यात जास्त मिळतो. आता पाऊस कमी झाला आहे, त्यामुळे शोधायला लागतं, खणावं लागतं, फिरावं लागतं. त्यासाठी पहिल्याचा पाऊस जसा असतो त्यावेळेला जसे गांडूळ मिळतात, ह्या दिवसात गांडुळांचा प्रकार कमी होतो. ते बरेचसे गांडूळ मरतात पाऊस कमी झाल्यानंतर. हे आम्ही शोधून खणून त्यांना शोधल्याने घेऊन आलो आहे. पाऊस असला म्हणजे कसं कुठेही गेलो तरी काढून मिळतात. शेतात, आपल्या शेतात म्हणा, कुठे गवत साठलं असेल त्या गवतात. पण आता तो तसा प्रकार नाही आहे. ऊन पण पडलं आहे आणि गांडूळ कमी झाले. त्यासाठी खणून वगैरे काढावं लागतं, शोधावं लागतं, वेळ जातो. महाराष्ट्रात आपल्या
काही गरवी आपल्या हातात सुटून जातात. मुलीला किरवा लागतच असतं नाही, बराच वेळ बसून झाला की मग तो कंटाळा येतो. कंटाळा आला की मग परत सोडून जावं लागतं. किरवी चांगली लागतात असं नाही, काही वेळेला लागतात, लागली म्हणजे चांगली लागतात आणि म्हणजे वाट बघून बघून कंटाळा येतो. गरीब आहे तसं घरच्याचं नाही. गरजा लावलाय 2 ओसाड गेले ते दोघा ठिकाणी तरी नक्की मिळणार. गरजाचं अशा असतं, गरीबचं काय ठरवून नसतं. मिळण्यासाठी दिवस दिवस बसावं लागतं. गरीब आपल्या जवळ ओढायची आणि ते किरवा हात टाकून पकडायचे. जर पकडण्यात गलती झाली तर तो किरवा सटकतो, म्हणजे आपल्याला मिळत नाही, ते जातं. पूर्वी लोक हे नाचणी वगैरे झाल्यानंतर भात कापणीच्या वेळेला मध्ये वेळ असतो त्या ह्याच्यात घरीला लोक जायचे. ज्याला गडद्यांचा छंद नाही ते घरीला जायचे. बैल वगैरे आणून घरी बांधले वाड्यात ती लोक मुद्दाम होऊन जायचे. संध्याकाळपुरती 3-4 मिळतील ते बघण्यासाठी जायचे आणि घेऊन यायचे. पण ते पारंपरिक आहे, ते पारंपरिक अजून चालू आहे. ह्याच्या पुढे काय सांगता येत नाही, पण अजून चालू आहे. आम्ही अजून चालवतोय. पुढची पिढी चालेल न चालेल ह्या दगडी एकत्र गोळा झालेला दिसत आहेत. तो स्वतःहून नाही झालेला, तो तिथे त्या ठिकाणी गडदा लावलेला. हा आधार खालचा आधार बघून गडदा लावलेला त्या ह्या गडद्यावरती ठेवलेल्या दगडी आहेत. अशा दगडी चेपावे लागतात. जर पाऊस आला, पावसाने वाहून जाण्याची शक्यता असते. त्याचा बंदोबस्त अगोदरच गडदा लावण्यापूर्वी करावा लागतो. काय आता लोक तसं पैसा घालतील, पण मेहनत कमी करून पैसा घालवतील. पूर्वीच्या लोकांकडे पैसा नव्हता, खाण्याला काहीतरी पाहिजे म्हणून हे करत होते. एक वेळ भागली तर भागली, असा सगळं होतं. आता कमी झालं ते. पाण्यात खेकड्यांचे 2 प्रकार आहेत. एक सफेद खेकडा, भाटरेवळी म्हणतात त्याला, आणि काळी. काळ्यात आणि एक जांभळा प्रकार असतो काळ्यासारखा. आणि ह्याच्यात ते पण सफेदमध्ये पण 2 प्रकार आहेत. एक मोठ्या म्हणून मिळतो आणि एक साधं खेकड्याप्रमाणे खेकडा असतो. असे मोठ्या आणि तो सफेदवाला, असे 2 प्रकार आहेत सफेदचे. तर म्हणजे त्याला भाटरोळी म्हणतात. भाटरोळी खाली गावाकडचा शब्द त्या भाटरोळी. सफेद सगळीच लोक खातात असं नाही, काही लोक खातात ते, पण आम्ही लोक कधी नाही खात, कारण त्याला चव तेवढी नसते, वास मारतो त्याला. भाटरोळी किल्व्याचा वास जास्त मारतो. काही लोक ज्यांना काळी किल्वी मिळत नाहीत ती लोक खाण्यासाठी वापरतात. आम्ही काळीच खातो. आम्ही भाटरोळी किल्वे आम्ही खात नाही. हां, गडद्यांसाठी मात्र त्याचा उपयोग होतो. लहान पिल्लं असताना
ते आम्ही गड्ड्यात पकडायची, चेचायची चांगली आणि मग किलब्यांसाठी गड्ड्यात वापरतो, खायला वापरत नाही. दोरीला आल्यानंतर जी आम्ही किमी पकडली होती, जी आम्हाला किमी मिळाली, ती आम्ही आता इथं सोडतोय. पाणी मला दाखवण्यासाठी हे किमी पकडली होती. पाण्याला पाणी घालल्यावर बघ